आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। हे अर्जुना, कर्मांचा त्याग कधी होऊच शकत नाही, कारण कुणीही प्राणी एक क्षण देखील कर्म न करता राहू शकत नाही। सर्वजण प्रकृतीमुळे उत्पन्न झालेल्या गुणांद्वारे प्रतिक्षण कर्म करण्यास बांधील आहेत। त्यामुळे जर प्राणी कर्म करण्यासाठी विवश असेल तर निदान त्याने कर्म अशा प्रकारे करावं जसा एखादा यज्ञ केला जातो। यज्ञ? होय पार्था, यज्ञ लोक कल्याणाकरता देखील केला जातो आणि भगवंतांच्या आराधनेकरता सुद्धा। त्यामुळे जर कर्म करायचंच आहे तर तुझी सर्व कर्म एकतर लोक कल्याणाकरता कर किंवा माझ्यासाठी कर। यामुळे तुझी कर्म एखाद्या यज्ञासमान पवित्र, कल्याणजनक आणि दिव्य होऊन जातील। त्यामुळे जर कर्माला यज्ञ समजून करशील तर कर्मबंधनातून मुक्त राहशील। कारण हे पार्था, यज्ञ म्हणून जे कर्म केलं जातं ते सोडून बाकी सर्व प्रकारच्या कर्मांची बंधनं मनुष्यांना बांधून ठेवतात। मनुष्यासाठी प्रभूंनी किती महत्त्वपूर्ण गोष्ट सांगितली आहे देवी, की यज्ञ जाणून कर्म कर। देवी, प्रभू स्वतः यज्ञ पुरुष आहेत। याचा अर्थ हाच की मनुष्य जेव्हा परमात्म्याला त्यांचं तन, मन, धन, जीवन सर्वस्व समर्पित करून टाकतो आणि प्रत्येक प्राणी मात्रांमध्ये तो परमात्म्याचं दर्शन करून लोक कल्याणकारी कर्म करतो, तेव्हा तो यज्ञ करत असतो।